कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत रात्रीचे 10:30-11 वाजायला आलेले आहेत. जस्ट आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. तुम्ही म्हणाला असं का उपवास नाही आहे का? तर नाही, महाशिवरात्रीचा उपवास मी कधीच पकडला नाही. मला तर काय आठवत नाही मी कधी पकडलेला. नुसतेच माझा उपवास. आणि आता तर करायचं म्हणलं तर आदर्श भाऊ म्हणलं मला उपवास वगैरे काय असं जमत नाही. एकच महिन्याची संकष्टी आणि गुरुवार तेवढंच असतं माझं, बाकीचं काहीच नसते. जास्त उपवास मी काय भानगडीत लागत नाही. मस्त केले पहिल्यांदा नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवाससुद्धा आम्ही करून बसलेले आहे. आमच्या इकडचं खरंच खूप खूप कडक आहेत उपवास. ते सुद्धा मी उपवास केलेले आहेत. आता पण इथं करतो म्हणत होते, पण आद्रेमुळं नाही होत आता ते पॉसिबल होत नाही. कारण ह्याच्या पाठीमागच काय म्हणतात, पळून मला 2 वेळा भूक लागते. 2 वेळा जेवावंसं अशी माझी इच्छा होते. 12 वाजेपर्यंत मी 1 ग्लास दूध पिल्याशिवाय मला झोपच लागणार नाही अशी कंडिशन झालेली आहे. असं चला, तर सगळ्यांना आधी महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आज मंदिरात एक आम्ही गेलो होतो, तिथेच मग आरती वगैरे झाली. आरतीच्या वेळेस आम्ही गेलो होतो, त्यामुळे आरती वगैरे केली आणि मग आलेलो आहोत. सकाळपासून जायचं म्हणलं तर टाईम नाही भेटला, कारण रविवार असल्यामुळे सगळ्यांचं एकदम निवांत काम असतं. 12 वाजेपर्यंत आमच्या आंघोळी चाललेल्या असतात रविवारच्या, त्यामुळे एकदम निवांत काम असतं. तेव्हा थोडं रिलॅक्स झालो आणि नंतर मग आवरून जायचं म्हणलं तर त्यात हे आणा ते आणा सगळं आमचं धुणी आणि काय रविवार टायमिंगच आमचं वेगळं असतं सगळीकडचं. सो संध्याकाळी जाऊया म्हणलं, आता राहू दे मग संध्याकाळी. आत्ता मग अशी गेलो होतो आम्ही, मंदिरात जाऊन आलो छान मस्त. तिथे देवदर्शन वगैरे झालं सगळं. पूर्ण काय दाखवतं तुम्हाला आलं नाही, कारण आदर्शभाऊमुळे शूट करायचं म्हणलं तर होत नाही तेवढं सगळं, कारण ह्याचा माझ्या पाठीमागं होतं. मला पकड, मला कडेवर उचलून घे, मला इथं थांबायचं नाही, चल असं चालू होतं त्याचं. दुसऱ्याच्या पोरांच्या हातातल्या यायला घेऊन ते वेफर्स वगैरे खायचे होते. मग मलाच बरोबर नाही वाटलं. मग आम्ही जास्त वेळ काय थांबलो नाही. आरती वगैरे झाल्यावरती आम्ही जस्ट 10-15 मिनटं थांबलो आणि तिथून लगेच आम्ही निघालो. आरती वगैरे झाली, त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी काय घेऊन आले ते. नंतर घरी आलो. आदर्शमध्ये थोडं बाजारात जाऊन यायचं. कशासाठी तर हे मोर आवळा आणायचा होता. सध्या मी आणि आदराचे पप्पा आम्ही दोघंही म्हणजे घरातले खातात बाकीचे, पण आदराचे पप्पा मी रोज एक मोर आवळा खातो, रोज एक न चुकता. कारण मला म्हणाल तर पर्सनली पित्ताचा त्रास मला भरपूर आहे, केस खूप गळायला लागलेले आहेत. त्याच्यावरती म्हणलं कुठलं कंडिशनर लावता किंवा कोणता वेगळा शॅम्पू न करता जरा आयुर्वेदिक उपाय करून बघावं म्हणून मी मोर आवळा घेऊन आले होते. मोर आवळ्यानं खरंच सांगते, लिटरली खरं सांगते, माझे केस गळायचे खरंच खूप कमी आलेले आहेत. मी जसं मोर आवळा खायला चालू केलेला आहे, रोज एक आवळा खाते मी, तसं खायला चालू केलेलं आहे. तसा पित्ताचा त्रास एकदम कमी झालेला आहे ना. माझं पित्ताने इतकं भयानक डोकं दुखायचं ना, भरपूर डोकं दुखायचं. मला वाटतं दर 4 दिवसांनी मी डोक्यावरची गोळी खायची, इतकं मला त्रास व्हायचा. पण जसं आवळा खायला चालू केलेला आहे तसं पित्ताचा त्रास एकदम कमी झालेला आहे. झोप आमची पुरेशी होत नाही, त्यामुळे पित्ताचा त्रास आम्हाला वाढतो. पण मोर आवळा खाल्ल्यामुळं कसं केस पण गळायचे कमी आलेले आहेत आणि पित्ताचा त्रास पण कमी झालेला आहे, त्यामुळे आम्ही दोघं पण खातो. त्यानंतर मी घेऊन आलेलो आहोत ही बुट्टी, भाकरीची बुट्टी आहे ही का घेऊन आलेलो आहोत तर घरात काय म्हणतात, घरची लक्ष्मी मानलं जातं ह्या बुट्टीला, आणि घरात ही बुट्टी असावी, कारण आपण त्यात आपली काय म्हणतात भाकरी असू दे चपाती असू दे आपण सगळं दोन्ही बुट्टी ठेवतो, म्हणून घरात बुट्टी असावी. इतक्या दिवस माझ्याकडे बुट्टी नव्हती, का तर मुंग्या वगैरे लागतात, उन्हाळ्यात झुरळ होतात, म्हणून आम्ही ती बुट्टी बंद केली होती, डब्यात ठेवत होतो. पण ॲटलीस्ट म्हणलं आपण जेव्हा करतोय भाकरी किंवा चपाती तेव्हा तरी आपण ही बुट्टीत ठेवू शकतो. नंतर डब्यात ठेवू आपण, पण तात्पुरतं जेव्हा करतो तेव्हा तर आपण बुट्टीत ठेवू शकतो. म्हणून ही बुट्टी मी घेऊन आलेलो आहोत. असू दे, घरची लक्ष्मी मानलं जाते त्या बुट्टीला, म्हणून मी ती बुट्टी घेऊन आलेलो आहे.
त्यानंतर दूध गरम करायचं आहे. थोड्या वेळानं करते, आता केलं तर केलं, नाही उद्या केलं तरी पण चालेल, काही गडबड नाही आहे. तर एवढं सगळं घेऊन यायला आम्हाला 8:30-9 वाजलेले आहे. आता पण येऊन म्हणलं सगळा स्वयंपाक कधी करायचं. आत्तीने खिचडी केली होती त्यांच्यासाठी, शाबूची खिचडी. कारण घरात मामांचा आणि त्या दोघांचा उपवास होता. आत्तींचा आणि मामांचा दोघांचा उपवास होता, बाकी कोणाचा उपवास नव्हता. म्हणून आता सगळ्यांना स्वयंपाक करण्यापेक्षा डायरेक्ट आपण खिचडी करूया. म्हणून आमच्यासाठी भाताची खिचडी आणि त्यांच्यासाठी शाबूची खिचडी केलेली आहे. जेवस्तोपर्यंत 10-10:30 वाजले, सगळं आवरूस्तोपर्यंत. आत्ता कुठे मला वाटतंय सकाळपासून आम्ही छान मस्त रिलॅक्स आत्ताच आलेलो आहोत. नाही रविवार म्हणलं की आमच्या इकडं काय वेगळंच वातावरण असतं सगळं. असं मला कधी कधी वाटते ना, रविवार यायलाच नको. खरंच रविवार यायला नको, कारण सगळेजण जेव्हा कामाला जातात ना तेव्हा माझी कामं पटापट सगळे आवरलेले असतात. आणि ज्या दिवशी सगळेजण घरात असतात ना त्या दिवशी मला कामं आवरत नाही. हस रात्री मी 11 वाजता उठलेला होता. 11 वाजता उठले त्याचे पप्पा ते दोघेजण. काय म्हणलं, माणसांचं जीवन चाललंय छान मस्त, अशी मज्जा असते आमच्याकडं रविवारची. त्यानंतर मग मंदिरात वगैरे गेल्यानंतर तिथे पण छान जरा थोडा वेळ खेळा. नंतर काय आठवलं, चला घरी म्हणल्यावर आम्ही आलो आणि हे सगळं असं झालेलं आहोत. असं दे, परत एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. महादेव काय म्हणतात, तुम्हाला तुमची इच्छा मनातल्या सगळ्या पूर्ण करू दे आणि महादेव तुम्हाला प्रसन्न होऊ दे. खूप आधी म्हणजे माझी मैत्रिणीची होती, अजूनही माझी मैत्रीण सोमवार करते. ती खूप आधीपासून करत होती, मला वाटते कॉलेजमध्ये असल्यापासून ती सोमवार करते. ती पण लई सांगायची असं असं तसं तसं, पण मी कधी एवढा विश्वास ठेवला नाही, किंवा मला अशी इच्छा झाली नाही की मी असं काहीतरी उपवास करायला पाहिजे सोमवार वगैरे. माझी कधी इच्छा झाली नाही स्वतःची. असो, प्रत्येकाचे काय म्हणतात मनातले भाव वेगळे, इच्छा वेगळ्या, त्याच्यामुळे ती करते अजूनही. महादेवाचं जे काय म्हणतात सोमवार आहे ते तिने केलेले आहे किंवा करते ते अजूनही. असं चला, व्हिडिओ टाईम मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.